यामध्ये आमचा जो सेनापती याच्या जीविताला काही होऊ नये याची आम्हाला भीती वाटत असते. म्हणून मनोजदादाने आमरण उपोषण करून हा आमचा हेतू होता. सगळे बांधव हे मनोजदादाला विनंती करीत होते. पण आता आम्ही खरडून पुसून म्हणजे लेकरा बाळांसह, माता भगिनींसह, वयोवृद्धांसह आणि मित्रपरिवारासह आंतरवाली सराटी या ठिकाणी 30 मेला येणार म्हणजे येणार. आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आम्हाला घरी जाण्याचं सांगत नाही, जोपर्यंत मनोजदादा उठत नाही, तोपर्यंत आम्ही आंतरवाली सराटी सोडणार नाही. मग सरकारला आता जर प्रेमाची भाषा कळत नसेल तर मनोजदादा जो आदेश करतील त्या आदेशाला आम्ही बांधिले आणि आम्ही जे म्हणलं ते करायला तयार आहे. दादा काय सांगाल 30 तारखेची जी सभा आहे, याच्या आधी सुद्धा बऱ्याचशा सभा झालेल्या आहेत, आंदोलन झालेले. 30 तारखेची सभा कशी वेगळी असेल? कारण ते आम्हाला चित्र फार विचित्र दिसायला लागलेलं आहे. कारण मनोजदादाने आज पत्रकार परिषद घेणार म्हणून सांगितलं आणि जवळजवळ हजारो समाज बांधव या ठिकाणी आले. अक्षरशः वडीगोद्रीपर्यंत पूर्ण जाम झालेला आहे आणि रस्ते सगळे जाम होते आणि तो संपूर्ण परिसर हा भगवामय झाला होता. जर ह्या पत्रकार परिषदेला इतके येऊ शकतात तर 30 मेला सगळे समाज बांधव जे महाराष्ट्रातले सगळे मराठी येणार आहे. फक्त याच्यात आम्हाला मनाला फार वेदना ह्याच होत आहेत की मनोजदादा हे आमरण उपोषणाला बसत आहे. या सरकार फार घट्ट काळजाचं आहे याचं आम्हाला. कारण यांनी आपल्याला 2दा मुंबईहून वापस पाठवलं. हे मराठ्यांची वेळोवेळी फसवणूक करतं. यामध्ये आमचा जो सेनापती याच्या जीविताला काही होऊ नये याची आम्हाला भीती वाटत असते. म्हणून मनोजदादाने आमरण उपोषण करून हा आमचा हेतू होता. सगळे बांधव हे मनोजदादाला विनंती करीत होते. पण आता आम्ही खरडून पुसून म्हणजे लेकरा बाळांसह, माता भगिनींसह, वयोवृद्धांसह आणि मित्रपरिवारासह आंतरवाली सराटी या ठिकाणी 30 मेला येणार म्हणजे येणार. आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आम्हाला घरी जाण्याचं सांगत नाही, जोपर्यंत मनोजदादा उठत नाही, तोपर्यंत आम्ही आंतरवाली सराटी सोडणार नाही. मग सरकारला आता जर प्रेमाची भाषा कळत नसेल तर मनोजदादा जो आदेश करतील त्या आदेशाला आम्ही बांधिले आणि आम्ही जे म्हणलं ते करायला तयार आहे. एक मराठा कोण म्हणतात येत नाही. मनोजदादा तुम आगे बढो. काय झालं, मनोजदादांनी 8 महिने सरकारला वेळ दिला होता. जसं मुंबईहून आलो आणि त्यानंतर 8 महिने वेळ दिला आणि या सरकारला असं वाटलं की आपण हे मुंबईहून हे मराठी पाठवून दिले म्हणजे जिंकलो, मराठे संपले, मनोज जरांगे पाटलाची हवा संपली. हे काही पंक्चर व्हायचे काय आधीच पंक्चर असते ते म्हणते मग जरांगे पाटला. जेव्हा मराठ्यांना खाजवलेलं आहे, मराठ्यांनी दाखवलेलं आहे 14 ऑक्टोबरची सभा, नारायणगडच्या 2 सभा आणि मुंबईला 2 वेळा धडकलेले मराठे. आज फक्त पत्रकार परिषद ठेवली होती. हजारो मराठे नुसता सांगाव्यावर आलेले आहे. मनोज जरांगे पाटलांनी 30 मे पासून आमरण उपोषण चालू करणारे असं जाहीर केलेलं आहे. मनोजदादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की आपण आमरण उपोषण करू नका. बरेच जण म्हणतात मनोज जरांगे पाटील हे वैयक्तिक निर्णय घेतात, समाजाला विचारत नाही. तर आज आपण पत्रकार बांधव आहेत, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी समाजाला विचारलं काय करायचंय, पण समाज म्हणत होता आमरण उपोषण करू नका. पण मनोजदादा ठाम आहे. कारण या सरकारला जर संविधानिक अधिकारानेच जिंकावं लागतं. आपण बघू शकतोय आपल्याला हुकुमशाही नाही आहे, आपण दंडेलशाही करू शकत नाही. आमरण उपोषण ते मनोजदादा करणार आहे. हे जे सगळा व्हिडिओ बघताय त्या सगळ्यांना विनंती आहे, जसं तुम्ही एखादे लग्न, आता लग्न सराई संपली, काल संपली, प्रत्येकाला तुम्ही मूळ वाटी घेऊन जात होते, तांदूळ अक्षता घेऊन जात होते की लेकरा बाळांसह यायचं. त्या पद्धतीने सगळ्यांनी 30 मेला आमरण उपोषण मनोजदादा चालू करत आहे, यायचं आहे. आणि आता जसं तुम्ही काहीतरी एक प्रश्न विचारत होते त्यांना जातीवादाचा, तर या ठिकाणी 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदार या ठिकाणी दलित, मुस्लिम, धनगर, बंजारा, आदिवासी सगळ्या समाजाची या ठिकाणी आज आले होते. तुमच्या पत्रकार बांधवांनी त्या लोकांच्या बाईटही घेतलेला आहे. आणि आमचं कसं असतं, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. हे बाकीचे काय असते, जसं तो एक वडापाव चोर हाक्या जो डुप्लिकेट केसाचा वीक घालतो आणि एक बिनमिशाचा वाघ माऱ्या. आणि आता कोणता शेंगुळे बाबा आलेला आहे मार्केटमध्ये, त्याने तर मराठ्याला सांगितलं होतं की या ठिकाणी बटुळे नाही, शेंगुळे. तर त्याने आवाहन केलं होतं मराठ्यांनी या ठिकाणी येऊन दाखवा. तर मराठे या ठिकाणी आलेले आहे आणि तुझ्या छाताडावर बसण्यासाठी 30 मेला मराठे पुन्हा या ठिकाणी अंतरवाल्याने. तुझ्यात जर धमक असेल, तुझ्यात धमक असेल तर तू
त्यो हाक्या आणि तो बिनमेषाचा वाघ मार्या, तुम्ही तिघांना एकत्र येऊन सभा घ्या आणि या ठिकाणी 30 मेला मराठी येण्यापासून रोखून दाखवा. आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत. ताई, काय सांगाल एकंदरीत आजची जी सभा झालेली आहे, कशी सभा वेगळी होती आणि दादाने जे आवाहन केले त्याबद्दल काय भावना? ही सभा म्हणजे खरं म्हणलं तर मीटिंग म्हणूनच आम्ही सगळे आलो होतो, पण त्याचं स्वरूप सभेत झालेलं आहे. तुम्हाला नेहमी बघता तुम्ही आंतरवालीमध्ये जेव्हा पाटलाने एक आवाज दिला तर मराठे सगळे हातातले कामं सोडून, शेतातला नागर सोडून, वस्त्यावरचे कामधंदे सोडून महिला देखील आणि पुरुष देखील आमचे बांधव सगळे हजर होतात. बरं, काय सांगाल की ज्या पद्धतीने या आधी सुद्धा 2दा मुंबईपर्यंत आपले आंदोलक गेले होते मराठा, पण त्यावेळेस आपल्याला काही मागण्या मान्य झालेल्या नाहीत, तर यानंतर मागण्या मान्य होतील असं वाटतं एकंदरीत? आता आम्ही कसं आहे म्हणजे पाटलाच्या मागे आहोत सगळे. पाटील जे म्हणतील ते. पाटलांनी म्हणलं आपल्याला असं करावं लागतं आंदोलन, तर आम्ही त्यांच्या पाठीमागे. पाटलांनी म्हणलं चलो दिल्ली, तर आम्ही सगळे दिल्लीला धडकणार. मुंबईचा अनुभव तुम्ही घेतलेलाच आहे, त्याच्यापेक्षा दिल्लीला त्याच्याहून डबल अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल किंवा नसेल, त्याच्या अगोदरच तुम्ही निर्णय घेऊन टाका. कारण की ती वेळ तुमच्यावर येणारे दमछाक होणारे मुंबईमध्ये सुद्धा, कारण की मुंबईला बी नाही आणि दिल्लीला सुद्धा. कारण की लाल किल्ल्यापर्यंत एक म्हणजे किल्ल्यावर सुद्धा माणसं चढतील आमची. तुम्ही आता मुंबईला पण पाहिलं, जे बॅरिगेट्स असतात त्याच्यावर सुद्धा आमचे बांधव त्यांनी झेंडा लावलेला आहे. परत महानगरपालिकेच्या वरती मुंबईच्या एवढं उंच याच्यावरती आमच्या बांधवांनी झेंडा फडकवलेला आहे. हे विसरता कामा नये. आणि तुम्हाला जरा हा रोष आणि ही गर्दी जरा तुम्हाला अगोदरच थांबवायची असेल तर तुम्ही आमच्या हितामध्ये निर्णय घेणे गरजेचं आहे. कारण की आमचे दैवत आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला आम्ही सगळे तर येऊच, पण महिलासुद्धा येणार आहे. तुमचं बंगलेसुद्धा नीट राहणार नाही. नेपाळचं आठवतं का तुम्हाला सगळ्यांना? नेपाळसारखी अवस्था या महाराष्ट्रातच नाही तर भारतात सुद्धा होणार आहे. तर तुम्हाला विनंती एकच आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मायबाप सरकार, की तुम्ही पाटील जे म्हणतायत त्यांच्या पूर्ण मागण्या पूर्ण करा. आणि तुम्हाला असंही द्यायचं आहे आणि तसंही द्यायचं आहे, त्यापेक्षा तुम्ही अगोदर गुण्यागोविंदानं आणि सकारात्मकरित्या तुम्ही निर्णय घ्या, अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद. चलो दिल्ली. बोलणार हा झाली.